विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. संघर्ष बॅच आपण फिजिक्सचं डेमो लेक्चर पहिलं प्रोव्हाईड करतोय. फिजिक्स म्हणजे सगळ्यात सोपा सब्जेक्ट. न्यूमेरिकल तर एवढे सोपे असतात एक्झाम्पल मध्ये की काय विचारूच नका. आणि सीईटीचा पेपर तर इतका सोपा असतो की पटकन मुलं सॉल्व्ह करतात. काहीतरी चुकीचं बोलल्यासारखं वाटतंय तुम्हाला? नाही. हे चुकीचं नाहीये. आपल्याला असेच आपले विचार ठेवायचे आहेत. सगळं सोपं आहे. मी आजच्या डेमो लेक्चरमध्ये तेच तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे. हे डेमो लेक्चर संघर्ष बॅचसाठी आहे. आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. ओके. त्याच्यात आपलं स्टोअर ऑप्शनमध्ये संघर्ष बॅच दिसेल तुम्हाला 2025 साठी. त्याच्यावर क्लिक करा. तुम्ही कोर्स घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आय एम इंटरेस्टेड वर क्लिक करा. बाय नाऊ असा ऑप्शन तुम्हाला येईल. समोर मेसेज येईल. तिथून तुम्ही कोर्स पर्चेस करू शकता. का सांगितलं मी? कारण बऱ्याच मुलांना तेच समजत नाहीये आणि कोर्सची फी आहे 3,000. बोर्डची एक्झाम होईपर्यंत कोर्स चालणारच आहे आणि सीईटी होईपर्यंत हा तुमच्याकडे कोर्स राहणार आहे. बरं थोड्याच दिवसांनी सीईटीसाठी सुद्धा क्रॅश कोर्स लॉन्च होतोय. मग ज्यांनी संघर्ष बॅच घेतली त्यांना क्रॅश कोर्स हा ₹3,000 चा असतो पुन्हा. तो फक्त 1200 मध्ये मिळेल. ओके. ओके. ह्या गोष्टी जरा गरजेच्या होत्या सांगितल्या मी. आणि काही विचारायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करू शकता. ओके. आता मेन फिजिक्स. फिजिक्सची भीती का वाटते याच्यावर थोडंसं डिस्कशन करूया. फिजिक्सची भीती वाटण्याचं एक मोठं कारण आहे, मोठे टॉपिक्स. रोटेशनल डायनामिक्स केवढा मोठा टॉपिक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक एक फार मोठा टॉपिक आहे. वेव्ह ऑप्टिक्स सगळेच टॉपिक मोठे आहेत. किती फॉर्म्युले आहेत का त्याला लिमिट आहे का? नाहीये. भयंकर फॉर्म्युले आहेत. मग आता करायचं कसं? पहिली गोष्ट माझ्याबरोबर तुमच्या इथं शॉर्ट नोट्स तयार व्हायला पाहिजेत. जे मी शिकवणार आहे, ते तुम्ही केलं पाहिजे. व्यवस्थित लिहिलं पाहिजे आणि परत-परत रिवाईज करणं गरजेचं आहे. डेरिव्हेशन्स 90% मुलं डेरिव्हेशन करण्यातच वेळ घालवतात बोर्डची तयारी करताना. मी बघितले 4-4, 5-5 वेळा लिहून काढतात. बिलकुल नाही. आपण कन्सेप्ट वाईज गेलं पाहिजे. न्यूमेरिकल्स मी आहे ना, लॉग टेबल आता काल एका मुलानं कमेंट केलं होतं आपल्या, की लॉग टेबल नेहमी त्याच्याजवळ असतंच. मी म्हणलं होतं ना काल व्हिडिओमध्ये, चला लॉग टेबल नसेल तर व्हिडिओ पॉज करून लॉग टेबल घेऊन या. तर लॉग टेबल घेऊनच मुलं बसतायत. खूप चांगली गोष्ट आहे. खूप चांगली गोष्ट आहे. बरं मग आज मी तुम्हाला 2च प्रश्न घेईन आणि एक न्यूमेरिकल घेईन. बरं न्यूमेरिकल कसं शोधायचं की ते कोणत्या कन्सेप्टवर आहे हे आज एक्सप्लेन करेन. बरं ते न्यूमेरिकल एवढं मोठं असतं, ते विथिन मिनिट वाचून पण व्हायला पाहिजे आणि सॉल्व्ह पण व्हायला पाहिजे सीईटीचा विचार केला तर. पण बोर्डच्या एक्झाममध्ये रिप्रेझेंटेशन महत्वाचं आहे. ओके. मग सुरुवात करू आजच्या लेक्चरला. खूप कमी प्रश्न घेणार आहेत, पण नेक्स्ट लेक्चर मात्र डिटेलमध्ये पुढचे क्वेशन्स आपल्याला घ्यायचे आहेत. रोटेशनल डायनॅमिक्स मी स्टार्टच केला या डायग्राम पासून. हे डायग्राम म्हणजे आपल्याला ना एक काय म्हणूया आपण एक वेगळाच म्हणजे अभ्यास करण्याची एक पद्धतीच आपली बदलून टाकायची आहे. की इथं काय दिसतंय मला सांगा? मी 12वीत असताना मला समजलंच नव्हतं, की नक्की हे काय आहे? आमच्या वेळेस पण होतं टॉपिकचं नाव सर्क्युलर मोशन होतं. तर सांगू का काय आहे? ही व्हेइकल आहे. हं. फोर व्हीलर आहे. आता फोर व्हीलर म्हटल्यावर 4 व्हील्स पाहिजेत ना. तर हे 2 आहेत ना, 2 समोर आहेत. तर क्लिअर झालं. कोणताही ऑब्जेक्ट असू दे आणि हा इथून आहे ना, इथून इथपर्यंत हा रोड आहे. मग चला डायग्राम ही अशी आहे, असा विचार करूया का? हा असा सर्क्युलर ट्रॅक आहे. दिसताना हा फ्रंट व्ह्यू आहे. ठीक आहे. असं बघताना दिसेल. पण टॉप व्ह्यू मध्ये बघताना तुम्हाला हे असं दिसेल. आणि इथं ती व्हेइकल आहे म्हणूया आपण. ही ही ती व्हेइकल आहे, असं विचार करा. ओके. आता मी तुम्हाला सांगतो. कोणताही ऑब्जेक्ट असू दे, नेहमी त्याचं वेट हे डाउनवर्ड डायरेक्शन मध्येच ॲक्ट होतं. त्यामुळं इथून जे डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये ॲक्ट होणार आहे ते वेट आणि वेटचा फॉर्म्युला आहे mg. वेटचा फॉर्म्युला काय आहे? mg. ॲक्चुअली सांगू का रोड एवढाच आहे. इथं सेंटर आहे. म्हणजे थोडक्यात ह्या रोडचा इथं सेंटर असेल तर हा सर्क्युलर ट्रॅक आहे लक्षात घ्या. कारण ते डिस्टन्स r आहे बरं का. म्हणजे त्या इथून हे डिस्टन्स सेंटरपर्यंत रेडियस आहे ती थोडक्यात सर्क्युलर ट्रॅकची. बरं. इथं जे दिसतंय ते पहिला लिहूया चला आपण. म्हणजे मी तुम्हाला सांगतो कुठल्याही डेरिव्हेशनमध्ये पहिला शब्द लिहायचा कन्सिडर. हां, आता मी लिहायला सुरुवात करतोय. तुम्ही मला सांगा काय आहे? व्हेइकल आहे. मग मी लिहिणार कन्सिडर अ व्हेइकल. बघा, जे दिसतंय ते लिहायला शिकायचं आहे. ट्रॅव्हलिंग अलोंग. तुम्ही पण लिहायचंय माझ्याबरोबर हां. हॉरिझॉन्टल. ट्रॅव्हलिंग अलोंग हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड आणि ॲज शोन इन हे माझं अक्षर समजून घ्या फिगर. ॲज शोन इन फिगर. ओके. डायग्राम काढली. जे दिसतंय ते लिहिलं आपण. ओके. त्याच्यानंतर मी लेट लिहिणार आहे लेट. मला सांगा एम म्हणजे काय? मास ऑफ द व्हेइकल.
जी म्हणजे कोण आहे? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एफ एस म्हणजे कोण आहे? फ्रिक्शनल फोर्स. एन म्हणजे कोण आहे? नॉर्मल रिएक्शन. आर म्हणजे कोण आहे? रेडियस ऑफ द कर्व. एवढं लिहिलं आपण रेडियस ऑफ द कर्व. त्याच्यानंतर काय करायचं लक्षात घ्या, की व्हेरियस फोर्सेस बघा मी काय लिहितोय. व्हेरियस फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल आर. कोणते कोणते फोर्स ऍक्ट होत आहेत सांगतो. नॉर्मल रिएक्शन, mg अँड फ्रिक्शनल फोर्स. हे 3 फोर्स ऍक्ट होत आहेत ना. बरोबर आहे? आता सगळ्यात महत्वाचं मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. पूर्ण रोटेशनल डायनामिक्स मध्ये सेंटरच्या डायरेक्शन मध्ये जो फोर्स ऍक्ट होतोय तो सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. बरोबर आहे ना? सर्क्युलर मोशन साठी सेंट्रीपिटल फोर्स पाहिजे. सर्क्युलर मोशन साठी कोणता फोर्स पाहिजे? सेंट्रीपिटल फोर्स. मला सांगा हे फोर्स जे ऍक्ट होत आहेत 1, 2, 3 सेंटरच्या डायरेक्शन मध्ये कोण ऍक्ट होतोय? फ्रिक्शनल फोर्स. मग मी इथे लिहिणार की Fs प्रोव्हाइड्स सेंट्रीपिटल फोर्स. तेव्हा फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला येणार mv² अपॉन आर. आता व्हिडिओ पॉज करा आणि मी काय सांगतोय ते लक्षात घ्या. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv² अपॉन आर. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे एम आर ओमेगा स्क्वेअर. का? कारण व्ही ची व्हॅल्यू असते आर ओमेगा. शांतपणे लक्ष द्या मी काय करतोय. मी समजा ह्या mv² अपॉन आर ला m न मल्टिप्लाय आणि m न डिवाइड केलं तर खाली mr येईल ना बघा. m इंटू आर mr. पण m इंटू m m² होईल. हे आहे व्ही स्क्वेअर. म्हणजे m² व्ही स्क्वेअर. m इंटू व्ही म्हणजे कोण? मोमेंटम. मग m² व्ही स्क्वेअर म्हणजे काय येणार? पी स्क्वेअर लिनियर मोमेंटम. हा तिसरा फॉर्म्युला. आता तुम्हाला मी सांगतो. समजा या सेंट्रीपिटल फोर्सच्या फॉर्म्युलाला मी m न मल्टिप्लाय m न डिवाइड केलं. r² न मल्टिप्लाय r² न डिवाइड केलं. तर डिनॉमिनेटर मध्ये एम आर क्यूब येईल की नाही बघा. एम r² ला r न मल्टिप्लाय करा. r क्यूब आलं की नाही. पण वर काय आलं बघा. m इंटू m m² v स्क्वेअर r स्क्वेअर. एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर. पण एम व्ही आर म्हणजे अँग्युलर मोमेंटम. मग m² व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर म्हणजे अँग्युलर मोमेंटमचं स्क्वेअर. 2023 ला हा प्रश्न विचारलाय. सेंट्रीपिटल फोर्स इज गिवन बाय 2024 म्हणायचं होतं मला. 2024 लेटेस्ट क्वेश्चन. सेंट्रीपिटल फोर्स इज गिवन बाय आणि हा करेक्ट ऑप्शन आहे. बरं अजून एक सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे मी तुम्हाला सांगतो बघा. बरोबर आहे का बघा. वरती इथं लिहितो मी एम व्ही ओमेगा. बरोबर आहे. हे जे यातलं ओमेगा स्क्वेअर मधलं एक ओमेगा इथं लिहा. ओमेगा इंटू ओमेगा करा. मध्ये आर ओमेगा उरेल की नाही. म्हणजेच व्ही ना. आलं का? मग आत्ताच्या आता व्हिडिओ पॉज करा आणि हे सेंट्रीपिटल फोर्सचे 5 फॉर्म्युले पहिला लिहा. एम स्क्वेअर अपॉन आर, एम आर ओमेगा स्क्वेअर, ई स्क्वेअर अपॉन एम आर, एल स्क्वेअर अपॉन एम आर क्यूब आणि एम व्ही ओमेगा. लिहा. व्हिडिओ पॉज करायची पण गरज नाही. लिहा. हे येणार आहे सीईटीत आलेला आहे. परत रिपीट होऊ शकतं किंवा त्याच्यावरती न्यूमेरिकल येणार ना. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला हा बऱ्याच वेळा लागणार आहे बरं का. म्हणजे सायक्लोट्रॉन नावाची एक कन्सेप्ट आहे. त्यात मॅग्नेटिक फील्ड मध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल एंटर केला तर सर्क्युलर मोशन करतो. आलं का? पुन्हा स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स आणि मॉलिक्युल्स मध्ये सुद्धा याची गरज लागणार आहे. इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती सर्क्युलर मोशन करतो. आलं का सेंट्रीपिटल फोर्स परत? लिहून झालं असेल तुमचं नक्कीच. मग आता मी पुढचं शिकवतो. त्याच्या अगोदर मी हे करून टाकतो. चला. आता इथं सुद्धा रोटेशनल डायनामिक्स मध्ये जो कॉम्पोनंट सेंटरच्या दिशेने ऍक्ट होणार आहे तो सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. फ्रिक्शनल फोर्स प्रोव्हाइड सेंट्रीपिटल फोर्स. नॉर्मल रिएक्शन नॉर्मल रिएक्शन balances weight of vehicle. नॉर्मल रिएक्शन बॅलन्सेस बघा ना. नॉर्मल रिएक्शन जेवढी बघा नॉर्मल रिएक्शन नेहमी सरफेसला परपेंडिक्युलर असते. इथं वेट डाऊनवर्ड आहे. तो दोघं एकमेकाला अपोजिट डायरेक्शन मध्ये याचा अर्थ बॅलन्स करतायत. ओके. त्याला इक्वेशन 1 म्हणायचं, याला इक्वेशन 2 म्हणायचं. आता मी लिहिणार आहे फ्रॉम 1 अँड 2. चला त्याला डिवाइड करा. एफएस ला एन न डिवाइड करा. एम ला हे एम कॅन्सल होईल आणि उरेल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. पण आता एक फॉर्म्युला सांगतो. फ्रिक्शनल फोर्स काढण्यासाठी कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनला नॉर्मल रिएक्शन न मल्टिप्लाय करावं लागतं. ओके. हा एफ एस चा फॉर्म्युला आहे वेअर म्यू एस म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हे इथं ऍड करा.
हे लिहायचंय तुम्ही एम म्हणजे मास ऑफ द व्हेइकल, ऍक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी, फ्रिक्शनल फोर्स, नॉर्मल रिएक्शन, रेडियस ऑफ द कर्व आणि म्यूएस म्हणजे काय कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किंवा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणा. एन लाईन कॅन्सल होईल, आरजी इकडे येईल आणि व्ही स्क्वेअर आहे. मला व्ही पाहिजे, मग मला काढलं पाहिजे स्क्वेअर रूट म्यू एस आर जी आणि मग शेवटी लिहायचं दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन. आता मला सांगा हा प्रश्न मी बाजूला सरकतोय. ओके, हा प्रश्न 2 मार्काला बोर्डच्या एक्झाम मध्ये आला तर पाठ करायची काय गरज आहे? डायग्राम लक्षात आली पाहिजे. डायग्राम लक्षात आली की त्याच्यावर कोणते-कोणते फोर्स ॲक्ट होतायत ते कळालं पाहिजे तुम्हाला. फोर्स कोणते? मग ते फोर्स कुठला फोर्स कुणाला बॅलन्स करतोय? कोणता फोर्स काय प्रोव्हाईड करतोय? ते लिहा. रेशो घ्या. तयार झालं ना. म्यूएस इंटू आरजी. म्यूएस इंटू आरजी हॉरिझॉन्टल रोडला. आता याच्यावरतीच न्यूमेरिकल येऊ शकतंय. पण मला की नाही अजून एक प्रश्न घ्यायचा आहे. बघा इथं डायग्राममध्ये काय दिलंय बघा. वेल ऑफ डेथ. हां, मौत का कुआं. सर्कसमध्ये असतं मौत का कुआं. त्यात मोटरसायकलिस्ट असा फिरत असतो. तो इथं आहे बघा. मला सांगा इथं मोटरसायकलिस्ट आहे तो असा फिरतोय. नेहमी, नेहमी डाउनवर्ड कोण ॲक्ट होतं? वेट. ओके. सरफेसला बरोबर कोण ॲक्ट होणार आहे? फ्रिक्शनल फोर्स. आता बघा ना, इथं सरफेस बरोबर फ्रिक्शनल फोर्स आहे. आलं लक्षात? आणि नॉर्मल रिएक्शन सरफेसला परपेंडिक्युलर असते. मग हा सरफेस तर उभा आहे, मग त्याला परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन. ओके. मी आता सांगतो, तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा. कन्सिडर अ व्हेइकल ट्रॅव्हलिंग ऑन अ हॉरिझॉन्टल वॉल इन अ वेल ऑफ डेथ शोन इन द फिगर. लिहायचं कळालं का? कन्सिडर अ व्हेइकल मूव्हिंग म्हणा येईल किंवा ट्रॅव्हलिंग म्हणा. कोण शब्दाला एवढं बघणार आहे? त्या चुकून लगेच मूव्हिंग लिहिलं नाही मार्कट होत नाही. मूव्हिंग ऑन हॉरिझॉन्टल वॉल आहे बाळांनो, हॉरिझॉन्टल वॉल. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. मूव्हिंग अलोंग हॉरिझॉन्टल वॉल नकोय मला. ही तर वॉल व्हर्टिकल आहे ना, लक्षात घ्या. पण आपल्याला थांबा, मला तुम्हाला सांगायचं काय बघा, नीट लक्ष द्या. सिलेंड्रिकल वॉल असा शब्द आहे. कुठला शब्द आहे? सिलेंड्रिकल वॉल. बघा न्यूमेरिकल मध्ये आहे. मग हाच तर आपला पॉइंट आहे. सिलेंड्रिकल वॉल शब्द आला की समजायचं वेल ऑफ डेथ आहे. मग हा सिलेंडरच आहे ना. कन्सिडर अ व्हेइकल मूव्हिंग ऑन सिलेंड्रिकल वॉल, सिलेंड्रिकल वॉल इन वेल ऑफ डेथ आणि त्याच्यापुढे लिहायचं ॲज शोन इन अबोव्ह फिगर. हे झालं की लगेच नेहमीप्रमाणे आपला शब्द वापरायचा लेट आणि तेच लिहायचं. एम म्हणजे कोण? मास ऑफ द व्हेइकल. जी म्हणजे कोण? ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी. एफ-एस म्हणजे कोण? फ्रिक्शनल फोर्स. म्यू-एस म्हणजे कोण? कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. एन म्हणजे कोण? नॉर्मल रिएक्शन. राहिलं का अजून? व्ही म्हणजे व्हेलॉसिटी लिहायचं राहिलं. आर म्हणजे रेडियस. रेडियस म्हणा. आर म्हणजे रेडियस म्हणा फक्त. ठीक आहे. आता पुढचं वाक्य काय असणार आहे? तर तुम्ही तुम्ही लिहायचं. व्हेरियस फोर्सेस ॲक्टिंग ऑन द व्हेइकल आर नॉर्मल रिएक्शन, वेट आणि फ्रिक्शनल फोर्स. आता त्याच्या पुढचं वाक्य येणार. एन प्रोव्हाइड्स. बघा ना, नॉर्मल रिएक्शन सेंटरच्या दिशेनं आहे ना. तर एन प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. किंवा नॉर्मल रिएक्शन सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाईड करते. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय? एमव्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि फ्रिक्शनल फोर्स हा बॅलन्स करतोय वेट ऑफ द व्हेइकलला. तेव्हा फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू येणार आहे एमजी. घ्या रेशो फ्रॉम 1 अँड 2 म्हणा. मग नॉर्मल रिएक्शनला तुम्ही जेव्हा फ्रिक्शनल फोर्सनं डिव्हाइड करणार, एम ला एम कॅन्सल, आलं का? व्ही स्क्वेअर अपॉन आरजी. फ्रिक्शनल फोर्सचा वेगळा फॉर्म्युला आहे. तुम्हाला मगाशी दिला होता मी. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला आहे म्यूएस इंटू एन दॅट इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आरजी. यालाही कॅन्सल होईल ना. आरजी अपॉन म्यूएस दॅट इक्वल्स टू व्ही स्क्वेअर येईल. हे कॅन्सल झालं. आरजी वर येईल. मग व्ही ची व्हॅल्यू येणार आहे अंडर रूट आरजी अपॉन म्यूएस. दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन म्हणा. मी फार फास्ट घेतलंय. तुम्हाला लिहायचं आहे. पण तुम्हाला आयडिया आली आहे थोडीफार, की फिजिक्समध्ये ना असं फोर्सेस रिझॉल्व्ह करायला जमले पाहिजेत. कुठला फोर्स हे सगळ्या ठिकाणी आहे. सिंपल पेंडुलम नाही. कोनिकल पेंडुलम पण असंच वापरायचं आहे. सरफेस टेन्शनमध्ये कॅपिलरी ॲक्शनमध्ये पण असंच करायचं आहे. हे फोर्सेस एकदा रिझॉल्व्ह करायला जमलं ना, तर तुम्हाला डेरिव्हेशन कुठलंच अवघड वाटणार नाही. कुठला फोर्स काय प्रोव्हाईड करतोय, कुठला फोर्स कुणाला बॅलन्स करतोय, मग रेशो काय घ्यायचा, कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्या, सगळं ईझी आहे. पण आता मेन काम. आरजी अपॉन म्यूएस असेल तर वेल ऑफ डेथ आणि आरजी इंटू म्यूएस असेल तर हॉरिझॉन्टल रोड. आता हे पाठ करून थोडंसं प्रॅक्टिस करून लक्षात ठेवावं लागेल. ओके. मग आता व्हिडिओच्या शेवटी न्यूमेरिकल. आता न्यूमेरिकल बघा. मोटरसायकलिस्ट सगळं इथं कळतंय. सिलेंड्रिकल वॉल म्हणजे वेल ऑफ डेथ. रेडियस 4 मीटर आहे. चला मग आणि हो थांबा. हा क्वेश्चन आहे तसा बोर्ड एक्झाम मध्ये आलाय. आहे तसा. काही शब्द सुद्धा चेंज नाहीयेत.
व्हॅल्यू चेंज असलेलं होऊ देत की चेंज. करू देत व्हॅल्यू चेंज, पण फॉर्म्युला हाच आहे. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यूएस किती आहे? 0.4. अरे वाह! जी ची व्हॅल्यू पहिल्या टॉपिकमध्ये ऑलमोस्ट सगळ्या ह्याच्यात जी ची व्हॅल्यू 10 दिली बरं का. घाईत 9.8 घेऊन बसाल. ओके. आणि विचारलंय मिनिमम स्पीड आणि फ्रिक्वेन्सी विचारलंय. चला व्ही इक्वल्स टू वेल ऑफ डेथ आहे ना, मग आरजी अपॉन व्हीएस. हॉरिझॉन्टल रोड असतात. सिलेंड्रिकल वॉल आरजी अपॉन व्हीएस. हॉरिझॉन्टल असेल तर म्यूएस इंटू आरजी. मग चला व्हॅल्यू पुट करा. आर ची व्हॅल्यू 4 आहे, जी ची व्हॅल्यू 10 आहे, ह्याची व्हॅल्यू 0.4 आहे. आता सांगू तुम्हाला, हा जर पॉइंट कॅन्सल केला तर वरती एक 0 वाढेल. मग 10 वर अजून एक 0 वाढवा. झाले किती? 100. 4 ला 4 कॅन्सल होणार. 100 त्याचं स्क्वेअर रूट 10. गेले मार्क. गेलेच मार्क लक्षात घ्या. 1 मार्क गेला तुमचा इथं. काहींना वाटेल अरे आहे की बरोबर, पण नाही. आता 1 मार्क तुम्हाला मिळाला लक्षात घ्या. युनिट लिहा. लिहित नाहीत मुलं. चुका होतायत. अलाउडच नाही लक्षात घ्या. युनिट लिहा. बरं व्हेलॉसिटी फाइंड आउट केली मान्य आहे. पण अजून काय विचारलंय त्यांनी? फ्रिक्वेन्सी नेसेसरी टू परफॉर्म दिस स्टंट. आता मी तुम्हाला सांगतो. मग हे नाही कळत मुलांना कसा फॉर्म्युला आला मी एक्सप्लेन करतो. पिरियोडिक टाईम काढण्यासाठी पिरियॉडिक टाईम म्हणजे काय? टाईम टेकन बाय ऑब्जेक्ट टू कंप्लीट 1 रिव्हॉल्यूशन. मग पिरियोडिक टाईम काढण्यासाठी तुम्ही 2 पाय आर ला म्हणजे बघा डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाईम असतं. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाईम. मग टाईम म्हणजे काय? स्पीड अपॉन डिस्टन्स अपॉन स्पीड ना. म्हणजे डिस्टन्स किती कव्हर केलं? सर्कम्फरन्स एवढं. स्पीड व्ही आहे. आता फ्रिक्वेन्सी जी आहे ना, फ्रिक्वेन्सी ती पिरियोडिक टाईमचा रेसिप्रोकल असतं. तर व्ही वरती जाणार आणि खाली येणार आहे 2 पाय आर. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू 10 आहे. आय ची व्हॅल्यू 3.14. ओके, त्यांनी लिहिलंच नाहीये तिथं. 3.14 घेतो मी. आणि आर ची व्हॅल्यू 4 आहे. मग आता हे कॅल्क्युलेशन कसं करणार? त्यांनी अप्रॉक्सिमेटली 0.4 आन्सर दिलंय. किती दिलंय? अप्रॉक्सिमेटली सांगतो. इथं जे आहे ना लक्षात घ्या, की तुम्हाला काय करायचंय, की दुसरा कुठला ऑप्शनच नाहीये. इथं लॉग टेबल नकोच आहे मला. लॉग टेबल नको आहे. तरी मी काय करतोय बघा, 3.14 ला 8 ने मल्टिप्लाय करतो. 4 टू जा 8. मग 8 4 जा 32. इथं 11 ओके आणि इथं 25.12 म्हणजे 10 अपॉन 25/12 नाही मी लॉग टेबल वापरणार आहे. वापरायचंय मला लॉग टेबल लक्षात घ्या. कारण थोडी तर तुम्हाला शिकवायचंय. आता नेक्स्ट टाईम मी काय करतो स्क्रीनवरच लॉग टेबल घेण्याचा प्रयत्न करतो. पण माझं काय म्हणणं आहे घ्या की तुमच्या जवळ. मगाशी काय बोललो असतंच लॉग टेबल ना तुमच्याकडं. आता सगळ्यात महत्वाचं 2 नंबर आहेत त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक्स 1 येणार आणि 10 चा 0 0च येतो. ओके. आता इथं 1.25 चा 1 2 बघायचं. ऑब्व्हियसली तो मोठा असणार आहे. त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक्स फार येणार आहे. सांगतो कसं. 25 चा 1 बघा इकडच्या कॉलममध्ये आणि 2 मेन डिफरन्समध्ये बघायचा. मग 25 चा जो 1 आहे तो 3997 आहे. 3997 आणि 2 ची व्हॅल्यू 3 आहे. अरे म्हणजे 3997 मध्ये 3 ॲड केलं की बरोबर 400 येते ना. 4 अरे वाह! कॅल्क्युलेशन ईझी झालं. डिव्हाईड म्हणजे सबट्रॅक्शन करायचं. 0, 0, 0 इथं 6 येणार आणि इथं बार 1 येणार. 1 ला 1 कॅन्सल पण सबट्रॅक्शन करताना जे कॅरी ते निगेटिव्ह असतं. आता बार 1 म्हणजे 0 येणार. आता 60 चा 0 बघायचं अँटी लॉगमध्ये. अँटी लॉगमध्ये 60 चा 0 आहे 3981. 3981 बरं ही फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केले. युनिट आहे हर्ट्ज किंवा त्यांनी रिव्होल्यूशन्स पर सेकंड म्हणलंय. रिव्होल्यूशन्स पर सेकंड हे आर-पी-एस सुद्धा म्हणतात लक्षात घ्या. बरं नेहमीप्रमाणे 20 मिनिटाचा आपला व्हिडिओ होतोय. 2च प्रश्न घेतलेत. पण असं नाहीये. मला फार वेगळ्या पद्धतीने घ्यायचं. मी लास्ट टाईम पण बोललोय. खूप वेळ व्हिडिओ खूप वेळ टायमिंग चालणार आहे. तुमची फिजिक्सची भीती दूर होणार आहे. पण आजचं काम काय तुमचं, की हे 2 डेरिव्हेशन, हे 2 फॉर्म्युले बघा. पुस्तकातले न्यूमेरिकल सॉल्व्ड आहेत त्याच्यावर बेस ते सॉल्व्ह करा. मग उद्या आपण पुढचे डेरिव्हेशन्स पट घेऊया आपण. नेक्स्ट उद्या आपण रोटेशनल डायनामिक्सच कंटिन्यू करूया. ही लिंक असे 2-3 दिवस सलग घेऊया आपण आता. आता मी केमिस्ट्रीचे 2 लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाईड केलेत. आता हाच टॉपिक रोटेशनल डायनामिक्स कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करूया. ऑल द बेस्ट.